नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपली जी बॅच आहे आता सुरू असलेली, ज्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की जी येणारी ग्रुप सी ची मुख्य परीक्षा आहे, ग्रुप बी ची मुख्य परीक्षा आहे आणि त्या परीक्षेच्या अनुषंगाने आपण बॅच सुरू केली होती। आणि ज्या बॅचमध्ये सुरुवातीच्या काळात आपण काय केलं होतं तर जानेवारी 2022 ते जून 2023 पर्यंतचा जो काय महत्त्वाचा डाटा आहे तर तो डाटा आपण काय केला होता, कव्हर केला होता। आता यातला जो पार्ट 2 आहे आपला, ज्याच्यामध्ये आपण आता काय करणार आहोत, जुलै ते ऑगस्ट यामधलं जुलै ते ऑक्टोबर 2023 मधले जे काही महत्त्वाचे कंटेंटचा जो भाग आहे तर तो भाग सगळा आपण आता पार्ट 2 मध्ये या ठिकाणी काय करणार आहोत, कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्याच्या माध्यमातून येणाऱ्या ज्या मुख्य परीक्षा आहेत त्या मुख्य परीक्षांना या कालावधीतल्या काही न्यूज विचारल्या जाण्याची शक्यता आहे, तर त्याचा आढावा आपण आता या ठिकाणी घेणार आहे। आता याच्यामध्ये आपण एकत्रितपणे सगळ्या गोष्टी बघणार आहोत। स्पेसिफिकेशन जसं अगोदरच्या आपल्या पार्ट 1 मध्ये आपण जसं केले, ज्याच्यामध्ये आपले 26 व्हिडिओ हे आपले ऑलरेडी त्याच्यामध्ये आहेत, तर याच्यामध्ये आपण टॉपिक वाईज गेलो होतो। जसं म्हणजे संरक्षण योजना असतील, पुरस्कार असेल, क्रीडा घडामोडी असेल, तर तसं आपण आता एकाच व्हिडिओमध्ये बरेच पॉईंट काय करणार, कव्हर करणार। त्याच्यामध्ये स्पेसिफिकेशन करण्याची आवश्यकता नाही, आणि आता स्पेसिफिकेशन केलं तर व्हिडिओची संख्या ही खूप जास्त जाऊ शकते आणि तुम्हाला वाटू शकतं की इतका सारा कंटेंट आपण कधी कव्हर करणार आहोत। तर आता आपला भाग काय असेल तर जुलै ते ऑक्टोबर पर्यंतचा जो काही महत्त्वाचा कंटेंट आहे आतापर्यंत घडलेला, तर तो सगळा याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत। आता सुरुवातीला त्यामध्ये काय करणार आहोत, आपण पुरस्कार बघणार आहे। सुरुवातीला पहिल्यांदा काय करणार, पुरस्कार, मग ते वेगवेगळ्या क्षेत्रातले असतील ते एकत्रित बघणार आहे। मग ते साहित्यातले असतील, कला क्षेत्रातले असतील, आंतरराष्ट्रीय स्तरावरचे असतील, क्रीडा क्षेत्रातले असतील, सगळे पुरस्कार आपण या पार्टमध्ये एकाच ह्याच्यामध्ये बघणार आहोत, कव्हर करणार आहोत। ओके, तर सुरुवातीला 2 पुरस्कार महत्त्वाचे जे बघू, त्याच्यामध्ये आहे बघा बाल साहित्य पुरस्कार आणि दुसरा आहे युवा साहित्य पुरस्कार, जे अलीकडल्या काळात काय झालेले दिसतात, घोषित झालेले आहेत। कुठले, बाल साहित्य आणि युवा साहित्य पुरस्कार। आता या 2 पुरस्कारांबद्दलची माहिती ही सुरुवातीला आपण काय करणार आहोत, घेणार आहोत। आता दोन्ही पुरस्कार हे साहित्य अकादमीकडनं दिले जातात। आता बघा, जो बाल साहित्य पुरस्कार आहे त्याची सुरुवात जर आपण बघितली तर ती 2010 मध्ये झाली होती। बाल साहित्याची सुरुवात कधी झाली होती, 2010 मध्ये। तर युवा साहित्याची पुरस्काराची सुरुवात ही 2011 मध्ये झाली होती। कधी झाली होती, 2011 मध्ये। बाल साहित्यामध्ये जर भाषा विचारात घेतलं तर 24 ज्या आपल्या राजभाषा आहेत, 22 राजभाषा आणि त्याच्यासोबत ज्या काही इतर 2 भाषा आहेत, तर या 24 भाषेमध्ये हा बाल साहित्याचा पुरस्कार दिला जातो। तसा युवा साहित्याचा सुद्धा हा 24 भाषेतच दिला जातो। आता काही भाषांबाबत अजून घोषणा झालेली नाही, आता काही भाषांसाठी दिलाय, 22 भाषांसाठी बाल साहित्य दिलाय, युवा साहित्य तसं झालेलं आहे। नंतर कालांतरानं उरलेल्या भाषांचा घोषित होतो। तर इम्पॉर्टंट काय, किती भाषा आहेत, 24 भाषा आहेत। आणि याचं जर स्वरूप बघितलं तर बाल साहित्य असो किंवा युवा साहित्य, साहित्य अकादमीकडून दिलं जाणार, तर तिथं 50,000 रुपये हे काय केले जातात, विजेत्याला दिले जातात। त्यांना ती जे बक्षीस पात्र रक्कम असते तर ती दिली जाते, किती, 50,000 रुपये। बाल साहित्य असू दे, युवा साहित्य, आणि देणारी संस्था कोण आहे तर भारत सरकार। भारत सरकार हा पुरस्कार देतं। बाल साहित्य, युवा साहित्य म्हणजे लहान मुलांसाठी जे लोक लिहितात तर त्यांच्यासाठी, आणि तरुण लेखक जे आहेत 35 वर्षाखालचे, तर त्या लेखकांना सुद्धा कौशल्याला त्यांच्या वाव द्यावा म्हणून काय केलं जातं, हा पुरस्कार दिला जातो। तर आता काय करायचंय, या दोन्ही पुरस्कारांचे आत्ताचे 2023 चे मराठीतले विजेते कोण आहेत हे आपल्याला बघायचं आहे। मराठीतले विजेते आपल्याला बघायचं आहे। ओके, बघा आता या ठिकाणी आपण सुरुवातीला बाल साहित्य बघू आणि मग त्याच्यानंतर युवा साहित्य बघू। तर युवा बाल साहित्य 2023 मधलं जे मराठीतलं आहे, मराठीमधलं, मराठी भाषेमधलं, तर ते कोणाला मिळालेलं आहे, तर ते आहेत एकनाथ आवाड। कुणाला मिळालेला आहे, एकनाथ आवाड यांना मिळालेला आहे। आणि त्यांची कोणती कादंबरी, कविता संग्रह किंवा अन्य जे लेखन त्यासाठी मिळालं, तर त्यांचं लेखन जे आहे छंद घेई आनंद या त्यांच्या काव्य संग्रहासाठी, कशासाठी, छंद घेई आनंद हा त्यांचा काय रे, हा त्यांचा आहे काव्य संग्रह। या काव्य संग्रहासाठी त्यांना काय मिळालेलं, मराठीतला बाल साहित्याचा पुरस्कार 2023 मिळालेला आहे। आणि जर समजा आपल्याला 22चा विचारला, 2022चा बाल साहित्याचा पुरस्कार ज्याच्या आयोगाने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे, तर तो मिळाला होता डॉक्टर संगीता बर्वे यांना। कोणाला मिळाला होता, संगीता बर्वे यांना मिळाला होता। पियूची वही ही जी त्यांची कादंबरी होती त्यासाठी,
कशासाठी? पीयूची वहीसाठी त्यांना मिळाला होता. इथं सुद्धा प्रश्न विचारलेला आहे ऑलरेडी. आता येऊ शकतो तो 23 वरती. तर 23 कोणी जिंकलेला आहे? एकनाथ आवाड. कोणी जिंकलेला आहे? एकनाथ आवाड. कुठला आहे? छंद घेई आनंद काव्य संग्रह. सेम आपल्याला युवा साहित्य बघायचं आहे मराठीतलं. तर 2023 मराठी विजेते युवा साहित्यातले तर कोण आहेत त्या विजेती म्हणू आपण. तर त्यांचं नाव काय? तर विशाखा विश्वनाथ. कोण आहे? विशाखा विश्वनाथ. यांना काय मिळालेलं आहे? मराठीतलं युवा साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. कुठल्या याच्यासाठी? त्यांच्या कादंबरीसाठी किंवा कविता संग्रहासाठी. तर त्यांचा आहे बघा, स्वतः विरुद्ध उभं करताना. कशासाठी मिळालेलं आहे? स्वतः विरुद्ध उभं करताना या त्यांच्या काव्य संग्रहासाठी. काय आहे त्यांचा हा काव्य संग्रह? त्याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे, विशाखा विश्वनाथन. आणि जर आपल्याला 2022चं विचारलं, 22चं, तर 22 मध्ये पवन नालट यांना मिळालं होतं मराठीतला. कुणाला मिळाला होता? पवन नालट. मी संदर्भ पोखरतोय यासाठी पवन नालट यांना. कशासाठी? मी संदर्भ पोखरतोय यासाठी मिळाला होता. ओके. तर बाल साहित्य युवा साहित्य काय आलं? मराठीतलं बाल साहित्य 23 एकनाथ आव्हाड. छंद घे आनंद. युवा साहित्य विशाखा विश्वनाथ, स्वतः विरुद्ध उभं करताना. आणि त्याच्या आधीचे सुद्धा विजेते आपण या ठिकाणी काय केलेत? मेन्शन केलेले आहेत. ओके. हे 2 पुरस्कार झालेत. आणखीन काही साहित्यातल्या अलीकडल्या या 3 महिन्याच्या 4 महिन्याच्या कालावधीत जे घोषित झालेत ते आता आपल्याला बघायचे आहेत. ओके. त्यामधला आंतरराष्ट्रीय स्तरावर साहित्यातले 2 मानाचे पुरस्कार भारतीय व्यक्तींना मिळालेले आहेत. एक आहे बघा, युरोपियन निबंध पुरस्कार. कोणता आहे? युरोपियन निबंध पुरस्कार. आणि दुसरा जो पुरस्कार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरचा, तर त्याचं नाव आहे बघा, तो म्हणजे एलिझाबेथ लॉन्गफोर्ड पुरस्कार. कोणता आहे? एलिझाबेथ लॉन्गफोर्ड पुरस्कार. आता या 2 पुरस्कारांबद्दल आपल्याला काय केलं जाऊ शकतं? प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1 लाइनर टाइप मध्ये प्रश्न येण्याची शक्यता आहे. आता हा जो पुरस्कार आहे युरोपियन निबंध पुरस्कार, त्याची सुरुवात जर आपण बघितली तर 1975 साली झालेली आहे. आणि जर आपण एलिझाबेथ लॉन्गफोर्ड पुरस्काराची सुरुवात बघितली तर 2003 साली झालेला आहे. आता 2023 ला झाली, तर 2003 साली झाले. ओके. आता हे दोन्ही आंतरराष्ट्रीय स्तरावरचे साहित्यातले मानाचे पुरस्कार आहेत. जसं बुकर इंटरनॅशनल आहे, तसं हे सुद्धा 2 महत्वाचे आहे. तर युरोपियन निबंध पुरस्कार जो 2023चा आहे, 23चा, तर तो भारतीय व्यक्ती कोण आहेत की ज्यांना मिळाला? तर त्या व्यक्ती आहेत अरुंधती रॉय. कोण आहेत? अरुंधती रॉय. प्रसिद्ध अशा लेखिका. आणि आपल्याला माहित आहे की त्यांचं लेखन हे खूप गाजलेलं आहे, ज्यांना बुकर पुरस्कार सुद्धा मिळाला होता. अशा भारताच्या अरुंधती रॉय यांना आझादी हे त्यांचं जे शीर्षकाखाली त्यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे. कशासाठी? तर आझादीसाठी. म्हणजे आझादी नावाचं त्यांनी जे अनुवाद केलेला आहे, शीर्षकाखाली जी माहिती लिहिल्या त्याचा फ्रेंच अनुवाद झाला. आणि मग त्या अनुवादाला काय मिळाला? युरोपियन निबंध पुरस्कार मिळालेला आहे. आणि या प्रसिद्ध लेखिका सामाजिक कार्यकर्ते येतात, बुकर पुरस्कार मिळालेला दिसतो. आणि हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सुद्धा त्यांना मिळालेला आहे. नाव काय? अरुंधती रॉय. कशासाठी? आझादीसाठी. याचा फ्रेंच अनुवाद झालेला आपल्याला दिसतो. या निबंधाचा जो आहे तो काय झालाय? अनुवाद झालेला दिसतो. अरुंधती रॉय यांना आपल्याला माहित आहे की द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स नावाचं जे पुस्तक होतं त्या पुस्तकासाठी त्यांना बुकर पुरस्कार मिळाला होता. त्यांचं आणखीन पुस्तक आहे द मिनिस्ट्री ऑफ ॲटमोस्ट हॅपीनेस असेल, किंवा त्यासोबतच वॉकिंग विथ द कॉम्रेड अशी सुद्धा पुस्तकं आहेत त्यांची. बघा आता या ठिकाणी थोडक्यात मी लिहितो. एक म्हणजे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स, हे एक त्यांचं पुस्तक गाजलेलं आहे. कोणतं? गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट ते आहे बघा, वॉक विथ कॉम्रेड्स. कुठला आहे? वॉक विथ कॉम्रेड्स. ही पुस्तक कुणाचे आहेत? तर ते आहेत अरुंधती रॉय यांची. ओके. आता एलिझाबेथ लॉन्गफोर्ड पुरस्कार जो आहे 2023चा, तर तो सुद्धा एका भारतीय लेखकाला मिळालेला आहे. ते लेखक कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे, प्रसिद्ध इतिहास लेखक ते म्हणजे रामचंद्र गुहा. कोण आहेत? रामचंद्र गुहा यांना मिळालेला दिसतो. कुठला? एलिझाबेथ लॉन्गफोर्ड पुरस्कार. भारतीय इतिहासकार आणि लेखक आहेत, त्यांना हा पुरस्कार दिलाय. कुठलं पुस्तक? तर त्यांचं पुस्तक जे आहे किंवा त्यांचं जे लेखन आहे कुठल्या लेखनासाठी मिळालेलं आहे? तर लेखन आहे बघा, रिबेल्स अगेन्स्ट द राज. कुठलं आहे? रिबेल्स अगेन्स्ट
द राज या पुस्तकासाठी त्यांना काय मिळालेलं दिसतो, एलिझाबेथ लॉन्गफोर्ड पुरस्कार मिळाला आपल्याला दिसून येतो. पहिले भारतीय विजेते आहेत ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आता ऐतिहासिक चरित्र कार्य जे लेखन कार्य करतात ना त्यांना हा दिला जातो. कशासाठी दिला जातो, ऐतिहासिक चरित्र कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. आणि रामचंद्र गुहा यांची ऐतिहासिक पुस्तक माहिती आहेत, गांधी बिफोर गांधी किंवा गांधी आफ्टर इंडिया किंवा इंडिया आफ्टर गांधी अशी पुस्तकं जी आहेत ती रामचंद्र गुहा यांनी लिहिली आहेत. तर त्यांच्याच एका पुस्तकाला रिबेल्स द अगेन्स्ट राज या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे दोन्ही विजेते आपल्याला माहित पाहिजेत. यातल्या कोणत्याही एका विजेत्यावर काय केला जाऊ शकतो, प्रश्न हा विचारला जाऊ शकतो. ओके, चला पुढचे आणखीन काही पुरस्कार महत्वाचे बघूया की जे काय होऊ शकतात. तर या कालावधीत जे या 4 महिन्यामध्ये जे घडलेले आहेत तर ते विचारले जाऊ शकतात. साहित्यातले हे आता जे आपण बघितले तेही महत्वाचे आहेत, पण बाकीचे सुद्धा इतर सुद्धा पुरस्कार महत्वाचे ठरणार आहेत. जसं एक आहे बघा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा, एक आहे माइल्स फ्रँकलिन पुरस्काराचं नाव आहे माइल्स फ्रँकलिन साहित्य पुरस्कार. माइल्स फ्रँकलिन साहित्य पुरस्कार. आणि दुसरा जो आहे तर तो आहे महत्वाचा पेन पिंटर पुरस्कार. तो सुद्धा साहित्यातलाच एक आहे मानाचा, तोही आपल्याला बघायचा आहे. ओके, आता हे 2 पुरस्कार. आता यांची सुरुवात वगैरे काय याच्या जास्त भणगट पडू नका, कारण काय हे काय महत्वाचे वाटत नाहीत. आणि विचारलं तर आपल्याला याच्यावरती कोणी विजेतेपद आहे किंवा विजेते म्हणजे जिंकलाय कोणी किंवा कोणाला मिळालेला हा पुरस्कार हे आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर माइल्स फ्रँकलिन पुरस्कार जो आहे 2023चा तर तो मिळालाय कोणाला, तर शंकरी चंद्रन यांना मिळालेला आहे. कोणाला मिळालाय, शंकरी चंद्रन यांना मिळालेला दिसतो. ओके, प्रसिद्ध श्रीलंकन लेखक आहेत, म्हणजे श्रीलंकेचे आहेत, प्रसिद्ध श्रीलंकन लेखक ते असलेले आपल्याला दिसतात. तमिळ भाषेत लिहितात, पण महत्वाचं काय की त्यांना हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय स्तरावरचा मिळालेला आहे. एकच मिनिट, चंद्रन कोण आहेत, शंकरी चंद्रन, प्रसिद्ध श्रीलंकन लेखक. चाय टाइम ऍट सिनमॅन गार्डन्स या पुस्तकासाठी, कुठलं पुस्तक हे सुद्धा आयोग विचारू शकतो. चाय टाइम ऍट सिनमॅन गार्डन्स या पुस्तकासाठी त्यांना मिळालेला आपल्याला दिसतो. या कादंबरीत कुटुंब, आठवणी, समुदाय याचं वर्णन हे केलेलं आपल्याला दिसून येतं. ओके, नेक्स्ट आहे पेन पिंटर पुरस्कार 2023चा. पेन इन्स्टिट्यूट ही देते हा पुरस्कार. 2009 पासून 2023चा मायकेल रोजेन यांना मिळालेला आहे. कोणाला मिळालाय, मायकेल रोजेन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला दिसतो. जर बघितलं प्रसिद्ध ब्रिटिश बालकथा लेखक आहेत. कोण आहे ते, प्रसिद्ध ब्रिटिश बाललेखक म्हणून आपण, म्हणजे लहान मुलांच्यासाठी जे साहित्य लिखाण आहे तर ते साहित्य लिखाण कोण करतं, मायकेल रोजेन करतात. त्यांना हा पेन पिंटर पुरस्कार मिळालेला आहे. आणि त्यांच्या या कामातून, त्यांच्या या लिखाणातून काय दिसतं, तर मुलांना कविता सुलभ करून दिल्या जातात किंवा त्यांना त्या समजण्यासाठी सोप्या पद्धतीने त्या मांडल्या जातात. आणि या ज्या कविता आहेत त्यांचं जे लेखन आहे ते सामाजिक, राजकीय असेल किंवा नैतिक असतं, म्हणून त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे. जे राष्ट्रकुल कंट्रीतले लेखक आहेत त्यांना हा दिला जातो. पुस्तकासाठी स्पेसिफिक नाही, त्यांच्या लेखनासाठी दिलेला आहे. पेन पिंटर पुरस्कार मायकेल रोजेन आणि माइल्स फ्रँकलिन कोण आहे, तर शंकरी चंद्रन यांना हा देण्यात आलेला आहे. असे हे साहित्यातले काही महत्वाचे पुरस्कार आहेत. आता आपण कला क्षेत्रातले जे अलीकडे घोषित झाले ते पुरस्कार आता बघायचे आहेत. कुठले, कला क्षेत्रातले. कला क्षेत्रातील पुरस्कार हे आता आपल्याला बघायचे आहेत. आणि त्यामध्ये पहिला जो महत्वाचा आहे तो म्हणजे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार. कोणते आहेत, राष्ट्रीय चित्रपट जे अलीकडे घोषित झालेले आहेत. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2021. आता 21 का म्हटले, तर 21 चे जे काही महत्वाचे चित्रपट आले होते त्या चित्रपटांवर आधारित हे काय दिसतात असलेले पुरस्कार आपल्याला दिसून येतात. ओके, तर 69वा
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जो आहे तर त्याचे 2021 चे विजेते बघा, नॅशनल फिल्म अवॉर्ड. आणि याच्यामध्ये जी महत्वाची सगळ्यात फिल्म येते ते म्हणजे सर्वोत्कृष्ट चित्रपट, ज्याला सुवर्ण कमळ दिलं जातं. काय दिलं जातं त्याला? सुवर्ण कमळ दिलं जातं. तो चित्रपट कोणता ठरला 2021च्या नॅशनल फिल्म अवॉर्ड्स मध्ये? ओके, याला आपण एक हायलाइट करू, नॅशनल फिल्म अवॉर्ड. तर त्याच्यामध्ये सुवर्ण कमळ विजेता चित्रपट कोणता ठरलेला आहे? तर त्या चित्रपटाचं नाव आहे द नंबी इफेक्ट्स. कुठला आहे? द नंबी इफेक्ट्स. रॉकेटरी. त्याच्या अगोदर काय शब्द येतो? रॉकेटरी. रॉकेटरी, द नंबी इफेक्ट्स. हा जो चित्रपट आहे की जो नंबी यांच्यावरती आधारित आहे, सायंटिस्ट भारताचे प्रसिद्ध असे, त्यांच्यावरती काही आरोप झाले आणि त्याच्या माध्यमातून मग त्यांना त्या पदावरून काढून टाकण्यात आलं, चौकशा झाल्या, कुटुंबाला त्रास झाला वगैरे वगैरे. असा एक चित्रपट आहे की जो दिग्दर्शित केला होता प्रसिद्ध असा जो आपला ऍक्टर आहे आर माधवन यांना हा दिग्दर्शित केला. आणि त्यानं स्वतः काय केलं दिसतं तर त्यानं याच्यामध्ये त्यांचं कॅरेक्टर सुद्धा प्ले केलं होतं. यांनी स्वतः त्याची काय केली होती? ऍक्टिंग केली होती. तो चित्रपट म्हणजे कुठला? द नंबी इफेक्ट्स किंवा रॉकेटरी. दिग्दर्शक कोण आहेत? आर माधवन. प्रसिद्ध 3 इडियट्स चित्रपट बघितला, त्याच्यामध्ये आहेत बघा, फोटोग्राफर होता ते आर माधवन. त्यांनी हा चित्रपट केला, ज्याला काय मिळालेला आहे? सुवर्ण कमळ मिळालेलं आपल्याला दिसतं. दुसरा आहे राष्ट्रीय एकात्मतेवरील चित्रपट. कशावरला चित्रपट आहे? राष्ट्रीय एकात्मतेवरील चित्रपट, की ज्याला आपण म्हणतो नर्गिस दत्त पुरस्कार दिला जातो. कुठला? नर्गिस दत्त पुरस्कार. तर तो कोणता चित्रपट ठरलेला आहे जो एकात्मतेवर आधारित असलेला आहे? तर तो आहे द काश्मीर फाईल्स. कुठला आहे चित्रपट? द काश्मीर फाईल्स. हा जो चित्रपट आहे तर तो चित्रपट राष्ट्रीय एकात्मतेवर असलेला आपल्याला दिसतो. तर इथं सुद्धा प्रश्न मागे एकदा आला होता, आता सुद्धा येऊ शकतो. नेक्स्ट आहे बघा, तो म्हणजे सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट म्हणून. सर्वोत्कृष्ट मनोरंजक चित्रपट तर तो कोणता ठरलेला आहे? तर मनोरंजनात्मक आणि लोकप्रिय चित्रपट ठरला RRR. कुठला ठरलेला आहे? RRR. आणि जर विचारलं की सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट, हिंदी मधला बेस्ट फिल्म कोणती ठरलेली आहे? तर हिंदीमध्ये जो प्रसिद्ध ठरला सरदार उधम. कोणता ठरलेला आहे? सरदार उधम. आणि मराठीतला जर आपल्याला विचारलं सर्वोत्कृष्ट मराठी फिल्म कोणती ठरलेली आहे? मराठी चित्रपट, तर सर्वोत्कृष्ट मराठी कोणता आहे? एकदा काय झालं. सलील कुलकर्णी यांचा चित्रपट आहे तो. कोणता आहे? एकदा काय झालं. हे महत्वाचे चित्रपट या वेळच्या नॅशनल फिल्म अवॉर्ड्स मध्ये असलेले आपल्याला दिसतात. कदाचित कुठल्या तरी एका यातल्या ह्याच्यावरती किंवा जोड्या लावामध्ये याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, सुवर्ण कमळ विजेता रॉकेटरी, नर्गिस दत्त किंवा एकात्मतेवरला कोणता आहे? द काश्मीर फाईल. मनोरंजक कुठला आहे? RRR. हिंदीमध्ये कोणता आहे? सरदार उधम. आणि मराठी मधला कोण आहे? एकदा काय झालं, सलील कुलकर्णी यांचा. यातल्या कोणत्या तरी एका याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, त्याच्यानंतर परत पुढचे आणखीन यातले जे बघायचे आपल्याला ते म्हणजे सर्वोत्कृष्ट अभिनेता. आता कॅरेक्टर रिलेटेड जे काही विजेते आहेत ते आपल्याला बघायचं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता हा एक पहिला वर्ग बघायचा आहे. दुसरा बघायचा आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री. त्याच्यानंतर बघायचं आहे सर्वोत्कृष्ट बाल कलाकार. काय करायचं आहे? सर्वोत्कृष्ट बाल कलाकार बघायचा आहे. आणि मग येतो यातला महत्वाचा आणखीन ते म्हणजे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. काय बघायचं आहे? सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. ओके, आता यातले विजेते कोण कोण आहेत हे आपण बघूया. तर बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेता जर बघितला तर तो आहे तो म्हणजे अल्लू अर्जुन. कोण आहे? अल्लू अर्जुन. जो पुष्पा हा चित्रपट जो गाजला होता त्या वर्षी, त्या चित्रपटातल्या कामासाठी त्याला देण्यात आलाय अल्लू अर्जुन याचा. तर अभिनेत्री दोघी जण येतात. त्याच्यामध्ये एक आहे आलिया भट, गंगूबाई काटियावाडी. या चित्रपटातलं जे तिचं काम आहे त्या कामासाठी तिला देण्यात आलेलं आहे. आणि दुसरं आहे कृती सॅनन, जिला फिल्मफेअर मध्ये सुद्धा गौरवलं होतं आणि आता सुद्धा गौरवलं आहे. मिमी चित्रपट जो आहे, मिमी चित्रपट, त्यातल्या कामासाठी तिला मिळालेला आहे बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड. तर बाल कलाकार हा चित्रपट आहे द छल्ले शो, की जो ऑस्करला गेल्या वर्षी आपण पाठवला होता. त्या चित्रपटासाठी जो अभिनेता त्यातला बाल कलाकार आहे त्याचं नाव आहे भाविन रबारी. कोण आहे? भाविन रबारी
याला बाल कलाकाराचा पुरस्काराचा काय मिळालेला आहे, बाल कलाकाराचा चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. कुठला आहे चित्रपट, छल्लो शो. कोणता आहे, छल्लो शो. बाल कलाकार. तर दिग्दर्शक ही कॅटेगरी महत्वाची आपल्यासाठी. तर दिग्दर्शक कोण ठरलेला आहे, तर नॅशनल फिल्म अवॉर्ड मध्ये दिग्दर्शक आहे तो म्हणजे निखिल महाजन. कोण आहे, निखिल महाजन. गोदावरी नावाची जी फिल्म आहे ती त्याने डायरेक्ट केली होती, त्याचा तो दिग्दर्शक. गोदावरी चित्रपटासाठी. कुठल्या चित्रपटासाठी, गोदावरी चित्रपटासाठी निखिल महाजन याला काय मिळालं दिसतो, तर दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळालेला आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये एवढ्या कॅटेगरी तरी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. नॅशनल फिल्म अवॉर्ड 1954 पासून सुरू झालेत आणि आपल्याकडे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय हे काय करतं, हा पुरस्कार देतं. एक सुरुवातीला आपण चित्रपटांचा ग्रुप बघितला, आता दुसरा कॅरेक्टरचा ग्रुप बघितलाय. यातल्या कुठल्या तरी एखाद्या घटकावर किंवा जोड्या लावा टाईप मध्ये प्रश्न हे काय केले जाऊ शकतात, विचारले जाऊ शकतात. ओके, आता आपल्याला दुसरा बघायचा आहे, तो आहे दादासाहेब फाळके पुरस्कार. कोणता आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार, की जो भारतीय कला क्षेत्रातला सर्वोच्च सन्मान आहे. कोणता आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार. आता या पुरस्काराची जर सुरुवात बघितली तर ती 1969 ला झाली. भारतीय चित्रपट सृष्टी दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा सुरू झाला आणि हा पुरस्कार देतं कोण, तर भारत सरकारच देतं. केंद्रीय आणि माहिती प्रसारण मंत्रालय यांच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो. कुणामार्फत दिला जातो, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय यांच्याकडनं हा पुरस्कार दिला जातो. आणि या पुरस्कारात जर स्वरूप बघितलं तर स्वरूप काय दिसतं आपल्याला, तर सध्या 10 लाख रुपये आणि सुवर्ण कमळ हे त्या विजेत्याला दिले जातात. शाल, मानपत्र वगैरे जे आहे ते सगळे या ठिकाणी दिले जातात. तर हा जो पहिला पुरस्कार आहे, पहिला पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार, तो पहिला मिळाला होता देविका राणी यांना. पहिला कोणाला मिळाला होता, देविका राणी यांना मिळालेला आपल्याला दिसतो. देविका राणी यांना मिळालेला आपल्याला दिसतो. आता आपल्याला काय बघायचं आहे की 2021 चा जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे, कधीचा, 2021 चा 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा मिळालाय वहिदा रहमान. प्रसिद्ध अशा ऍक्ट्रेस, दिग्दर्शिका वहिदा रहमान यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि महत्वाचं काय की या 8व्या महिला आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आतापर्यंत. कितव्या महिला आहेत, वहिदा रहमान 8व्या महिला आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आहेत आणि ज्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालाय. त्यांचा पहिला चित्रपट जर आपण बघितला, पहिला चित्रपट हिंदी मधला, तर तो पहिला चित्रपट होता CID. देव आनंद यांच्यासोबतचा हा पहिला चित्रपट त्यांचा होता. बाकीचे प्रसिद्ध चित्रपट आहेत ज्याच्यामध्ये बघा प्यासा असेल, रेशमा असेल, रेशमा और शेरा, नीलकमल, कागज के फूल, साहेब बीबी और गुलाम, कभी कभी, असे बरेच चित्रपट त्यांचे गाजलेले आहेत. पण CID हा पहिला चित्रपट हे तरी लक्षात ठेवा. आणि वहिदा रहमान यांना पुरस्कार मिळालेला आहे. तर त्यांना इतर सुद्धा पुरस्कार मिळाले होते. जसं त्यांना 1972 मध्ये पद्मश्री मिळाला होता. 1972 मध्ये कोणता मिळाला होता, पद्मश्री. तर त्याच्यानंतर त्यांना 2011 मध्ये पद्मविभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. पद्मभूषण मिळालाय. कोणता मिळालाय, पद्मभूषण. फिल्मफेअर कडून सुद्धा मिळाला, बेस्ट ऍक्ट्रेसचा अवॉर्ड मिळालेला आहे. मॅजेस्टिक लेडी म्हणून सुद्धा त्या ओळखल्या जात होत्या हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये. आणि त्यांना हा पुरस्कार 2021 चा दादासाहेब फाळके मिळालेला आपल्याला दिसतो. ओके, जर आपल्याला विचारलं 2020 चा कुणाला मिळाला, तर तो कुणाला मिळाला होता आणि 19 चा कोणाला मिळाला होता. तर 20 चा जो मिळाला होता 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार, तर तो आशा पारेख यांना मिळाला होता. कोणाला मिळाला होता, आशा पारेख. आणि 2019 चा रजनीकांत यांना मिळाला होता. कोणाला मिळाला होता, रजनीकांत. बघा, ही अलीकडल्या काळातले विजेते सुद्धा आपल्याला विचारली जाऊ शकतात. ओके, तर हे महत्वाचे दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते अलीकडल्या काळातले व्यक्ती आहेत. वहिदा रहमान यांना मिळालेला आहे. आता लक्षात घ्या की त्यांचे चित्रपट विचारले जातील का, शक्यता फार कमी आहे. आशा पारेख यांना गेल्या वेळी मिळाला होता, आता कोणाला मिळालाय, तर तो मिळालाय वहिदा रहमान यांना. ओके, चला त्याच्या पुढचं महत्वाचं आहे ते म्हणजे की 2024 चा जो ऑस्कर आहे, या 2024च्या ऑस्कर साठी भारतातर्फे चित्रपट एक पाठवला जाणार आहे. तर तो भारतातर्फे पाठवला जाणारा चित्रपट कोणता आहे,
भारतातर्फे पाठवला जाणारा चित्रपट, तर तो चित्रपट आहे, त्या चित्रपटाचं नाव आहे बघा 2018 एव्हरी वन इज अ हिरो, हा चित्रपट पाठवला जाणार आहे. कुठला चित्रपट पाठवला जाणार आहे? 2018 एव्हरीवन इज अ हिरो हा चित्रपट ऑस्कर साठी भारतातर्फे 2024च्या ऑस्कर साठी पाठविला जाणार आहे. हा चित्रपट कुठल्या भाषेतला आहे? तर हा चित्रपट दिसतो आपल्याला मल्याळम भाषेतला आहे. कोणत्या भाषेतला चित्रपट आहे? मल्याळम भाषेतला चित्रपट. आणि हा चित्रपट काय तर 2018 मध्ये केरळमध्ये जो महापूर आला होता त्या काळात जे काही घडलेल्या घटना आहेत त्याच्यावर आधारित असलेला, त्या पार्श्वभूमीवर, त्या पुराच्या पार्श्वभूमीवर आधारलेला हा चित्रपट असलेला आपल्याला दिसून येतो. आणि याचा दिग्दर्शक कोण आहे ते सुद्धा आपल्याला महत्वाचं आहे, तर तो आहे जूड अँथनी. कोण आहे? जूड अँथनी हा त्याचा दिग्दर्शक असलेला आपल्याला दिसून येतो. तर भारतातर्फे 24ला. जर विचारलं 2023ला कोणता पाठवला होता तर तो द छल्ले शो, जो मगाशी आपण म्हटलं होतं, कुठला पाठवला होता? द छल्ले शो हा गुजराती चित्रपट आहे, पान नलिनी यांनी दिग्दर्शित केलेला, तर तो पाठवला होता 2023ला. ओके, आता 24ला पाठवत आहे 2018 एव्हरीवन इज अ हिरो हा चित्रपट. आता यावेळेच्या या निवड समिती रेसमध्ये आपल्याला मराठी सुद्धा काही चित्रपट होते, जसं वाळवे, बापलोक हे चित्रपट होते, पण सिलेक्ट कुठला झालेला आहे? 2018 एव्हरीवन इज हिरो हा चित्रपट या ठिकाणी काय झालं दिसतो आपल्याला, तर रेसमध्ये या असलेला आपल्याला दिसून येतो. ओके, चला त्याच्यानंतर बघा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की 100वे नाट्य संमेलन याच्या संदर्भात काही गोष्टी घडलेल्या आहेत. 100वे नाट्य संमेलन, आता हे जे 100वे नाट्य संमेलन आहे तर हे कुठं पार पडणार आहे 2023चं? तर ते ठिकाण आहे सांगली. इथून त्याला काय होणार आहे? खऱ्या अर्थानं सुरुवात होणार आहे सांगली. आणि याचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्याला विचारले जाऊ शकतात, तर ते प्रसिद्ध ऍक्टर ते म्हणजे प्रशांत दामले. कोण आहेत ऍक्टर? प्रशांत दामले हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत. आणि हे नाट्य संमेलन 5 नोव्हेंबर 2023 पासून काय होणार आहे? सुरू होणार आहे. सुरुवात कधी होणार आहे? 5 नोव्हेंबर 2023 पासून याची सुरुवात होणार आहे. आता 100वे नाट्य संमेलन असल्यामुळे प्रश्न येऊ शकतो. 100वे नाट्य संमेलन 2023. जर आपल्याला विचारलं 99वे संमेलन हे कुठं झालं होतं? 99वे संमेलन तर ते झालं होतं कुठे? नागपूरला. आणि प्रेमानंद गजवी हे त्याचे अध्यक्ष होते. कोण होते? प्रेमानंद गजवी हे त्याचे अध्यक्ष होते. आणि जर 98वे विचारलं तर 98वे संमेलन कुठं पार पडलं होतं? तर मुलुंडला पार पडलं होतं. कीर्ती शिलेदार, कोण? कीर्ती शिलेदार या काय होत्या? त्याच्या अध्यक्ष असलेल्या आपल्याला दिसतात. आता 100वे प्रशांत दामले यांच्यावरती प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे. सुरुवात झालेली आहे सांगलीतून होणार, समारोप मार्च 2024 मध्ये यांचा होणार आहे. ओके, चला आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे इतर काही जे पुरस्कार राहिलेले आहेत त्याच्यामध्ये आपण राष्ट्रीय स्तरावरचे काही महत्वाचे पुरस्कार बघणार आहोत. राष्ट्रीय पुरस्कार आता आपण बघूया. राष्ट्रीय पुरस्कार. ओके, आणि त्याच्यामध्ये 2 महत्वाचे आहेत. एक आहे महात्मा गांधी शांतता पुरस्कार. कोणता आहे? महात्मा गांधी शांतता पुरस्कार. दुसरा आहे डॉक्टर आंबेडकर पुरस्कार. असे 2 पुरस्कार हे आपल्याला काय करायचे आहेत? या ठिकाणी बघायचे आहेत. भारतरत्न प्राप्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार आहे. आता बघा हे दोन्ही पुरस्कार मानाचे आहेत आणि गव्हर्नमेंट देतं वेगवेगळ्या, तर त्यांच्या माध्यमातून हा दिला जाणारा. आता याची सुरुवात जर पहिली महात्मा गांधी शांतता पुरस्कार जो आहे तर याची सुरुवात 1995 पासून झाली. ज्यावेळी गांधीजींची 125वी जयंती होती त्यानिमित्त हा पुरस्कार सुरू केला होता. आणि भारत सरकार हा पुरस्कार त्या वर्षीपासून देतं. कोणाकडून दिला तो? भारत सरकारकडून दिला तो. आणि त्याचे जे पहिले विजेते होते तर ते विजेते होते जुलियस नेरे, ज्यांना पहिला पुरस्कार मिळाला होता. आणि याचं जर स्वरूप बघितलं, स्वरूप
तर 1 कोटी रुपये एवढं त्याचं स्वरूप आहे. किती? 1 कोटी रुपये मानपत्र वगैरे जे काय ते दिलं जातं. आता जर सेम आपण याच गोष्टी इकडे बघायच्या म्हटल्या तर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार हा 1996 पासून दिला जातो आणि महाराष्ट्र सरकार त्यांच्याकडनं हा द्यायचा सुरू झालेला आहे. महाराष्ट्र सरकारकडनं दिला जातो आणि याचं जर स्वरूप पाहिलं तर स्वरूप 10 लाख रुपये. किती? 10 लाख रुपये हे असलेलं आपल्याला दिसतं. आता महात्मा गांधी शांतता पुरस्कार 2021चा म्हटलंय बघा, 21चा, 23चा नव्हे, कधीचा आहे? 2021चा. तर तो गीता प्रेसला मिळालाय. कुठं मिळालाय? गीता प्रेस जी काय आहे त्या प्रेसला मिळालाय. गोरखपूर UP आपल्याला ठिकाण माहिती आहे इतिहासात, तर त्या गोरखपूर इथल्या गीता प्रेसला मिळालेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे तर तो त्यांना का दिला हे सुद्धा महत्वाचं आहे. तर महात्मा गांधी शांतता पुरस्कार जो आहे, गांधी शांतता पुरस्कार, अहिंसक मार्गाने त्यांनी जे काही सामाजिक आर्थिक राजकीय बदल घडवून आणला त्या कार्याबद्दल त्यांना हा देण्यात आलेला आहे. काय? अहिंसक मार्गाने केलेले कार्य म्हणून आपण, अहिंसक मार्गाने केलेले कार्य. मग त्याच्यामध्ये काय कार्य की ज्याच्यामुळे एक बदल झाला, आमूलाग्र बदल, सामाजिक राजकीय आर्थिक स्थिती बदलली गेली. या कार्यासाठी गीता प्रेसला 2021चा गांधी शांतता पुरस्कार दिला. आता या गीता प्रेसचे जर संस्थापक आपण बघितलेत, संस्थापक तर संस्थापक कोण आहेत याचे? तर ते 2 व्यक्ती आहेत मुख्य संस्थापक. ते म्हणजे कोण? तर त्यामध्ये एक आहेत बघा, जयदलाल गोयंका आणि घनश्याम जालना. गोयंका आणि जालना याशी 2 जालन तर ही 2 व्यक्ती काय दिसतात आपल्याला? तर त्याचे संस्थापक असलेले दिसतात. आता ही जी गीता प्रेस आहे 1923 ला स्थापन झाली होती. गीता प्रेसची स्थापना जर आपल्याला विचारली, स्थापना तर 1923 ला झालेली आहे. आता 100 वर्ष या संस्थेला पूर्ण झालेले आहेत. किती वर्ष पूर्ण झालीत? 100 वर्ष. आता ही प्रेस जी स्थापन झाली त्यांचा मार्ग उद्देश असा होता की सनातन धर्म जो आहे तर त्या सनातन धर्माच्या तत्वांचा, विचारांचा प्रचार, अभिप्रसार किंवा जो काय प्रभाव आहे तो म्हणजे पुढे घेऊन जाणं असेल किंवा त्याची माहिती जगापर्यंत पोहोचवणं असेल, या कार्याच्या उद्देशानं ही गीता प्रेस 1923 ला स्थापन झाली. ती स्थापन केली होती जयदलाल गोयंका आणि घनश्याम दास यांनी ती स्थापन केली. आणि या गीता प्रेसनं 14 भाषांमध्ये जवळपास 41.7 कोटी पुस्तकं छापलेली आहेत. किती? 41.7 कोटी एवढी पुस्तकं छापलीत. त्याच्यामध्ये भगवद्गीतेच्या जवळपास 16 कोटी प्रती आहेत. किती? 16 कोटी जवळपास प्रति या भगवद्गीतेच्या आहेत. अशी टोटल त्यांनी आतापर्यंत 41.7 कोटी एवढी काय केली दिसतात तर पुस्तकं छापलेले आहेत. आता हा जो पुरस्कार आहे 2020 ला मिळाला होता, तो मिळाला होता शेख मुजीबुर रहमान, जे बांगलादेशचे राष्ट्रपिता, पहिले राष्ट्रपती वगैरे ओळखले जातात बघा, आवामी लीग पक्षाचे संस्थापक, बंगबंधू. तर त्यांना 2020 मध्ये मिळाला होता. 2020 मध्ये कुणाला मिळाला होता? शेख मुजीबुर रहमान यांना मिळालेला आपल्याला दिसतो. ओके. आता हा जो पुरस्कार आहे ना त्याच्यासाठी निवड समिती आहे. त्याच्यामध्ये पंतप्रधान असतात, त्याच्यासोबत गृहमंत्री असतात, पंतप्रधान, सरन्यायाधीश, विरोधी पक्षनेता आणि 2 प्रतिष्ठित नागरिक असतात. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न प्राप्त जे आपले आहेत तर त्यांच्या नावाने जो पुरस्कार आहे 2023चा, हे बघा कधीचा? 2023चा. तर तो मिळाला योगी आदित्यनाथ. कोणाला मिळालेला दिसतो? योगी आदित्यनाथ यांना हा पुरस्कार मिळाला. UPचे मुख्यमंत्री, सलग 2 वेळा मुख्यमंत्री झाले आहेत, पहिली 5 वर्षाची टर्म पूर्ण करणारे. आणि योगी आदित्यनाथ यांना का दिला? तर भयमुक्त उत्तर प्रदेश निर्माण केल्याबद्दल, म्हणजे तिथली जी गुंडाशाही आहे किंवा काय ते त्यांनी काय केलेलं दिसतं तर त्या ठिकाणी त्याचं जे काही अटकाव आहे तो अटकाव घातला किंवा काय, तर त्या कामासाठी हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. कोणाला? योगी आदित्यनाथ यांना देण्यात आलेला दिसतो. आणि याचं वैशिष्ट्य काय या पुरस्काराचं? तर हा जो पुरस्कार आहे तो माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार काय करण्यात आलेला दिसतो तर देण्यात आलेला आपल्याला आहे. कुणाला देण्यात आलेला आहे? तर तो देण्यात आलाय
तो कुणाला देण्यात आलेला आहे, तर तो देण्यात आला आहे योगी आदित्यनाथ यांना देण्यात आलाय. भयमुक्त प्रदेश हा निर्माण त्यांनी केलेला आहे तिथं. आणि यावेळी आणि बाकीच्या भाषेतले सुद्धा पुरस्कार दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये कुठले कुठले आहेत तर बघा, त्यामध्ये उदित नारायण असतील, प्रेम चोप्रा असतील, राजपाल यादव असतील, या लोकांना सुद्धा काय केलेला आहे, हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे हे 2 पुरस्कार कदाचित आपल्याला विचारले जाऊ शकतात. आता म्हणजे अर्थशास्त्र किंवा सामाजिक शास्त्र असेल, तुमचं शिक्षण असेल, समाज कल्याण असेल, या भागात काम केल्याबद्दल भारतरत्न आंबेडकर पुरस्कार देतात. महात्मा गांधी अशाच पद्धतीचा पुरस्कार असलेला आपल्याला दिसतो. ओके, चला आणखीन काही राष्ट्रीय स्तरावरचे मानाचे पुरस्कार आपल्याला बघायचे आहे. त्याच्यामध्ये बघा, तो म्हणजे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. कोणता आहे? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. हा एक मानाचा पुरस्कार आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा जो महत्वाचा आहे तो बघू आपण, महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार. कोणता आहे? महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार, जो पहिल्यांदाच आता सुरू झालेला आहे. आता या 2 पुरस्कारांबद्दल माहिती घेऊ. आता बघा, लोकमान्य टिळक पुरस्कार जो आहे राष्ट्रीय पुरस्कार, याची सुरुवात 1983 पासून झालेली आहे. आणि लोकमान्य टिळक ट्रस्ट यांच्याकडनं दिला जातो. कोणाला दिला जातो? लोकमान्य टिळक ट्रस्ट, जे पुण्यातलं आहे आपलं, तर त्यांच्याकडनं हा दिला जातो. आणि या पुरस्काराचं स्वरूप जर आपण पाहिलं तर 1,00,000 रुपये, मानचिन्ह, मानपत्र हे दिलं जातं. आणि हा पुरस्कार 2023चा लोकमान्य टिळक पुरस्कार हा दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना. कुणाला देण्यात आलेला आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात आलेला आहे. आता हे 4थे पंतप्रधान आहेत की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि पदावर असलेले पहिले PM की ज्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर कोणता पुरस्कार आहे? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार. आता राष्ट्रीयत्वाचं काम करणाऱ्या लोकांना हा पुरस्कार दिला जातो. मोदीजींना दिलाय. मोदी 4थे पंतप्रधान आहेत, कारण याच्या अगोदर इंदिरा गांधी असतील, अटल बिहारी वाजपेयी असतील, मनमोहन सिंग असतील, यांना मिळाला. आता ते 4थे आहेत, पण पदावर असताना त्यांना हा पुरस्कार मिळाला. असे पहिले पंतप्रधान आहेत. आता मोदीजींना इतर पुरस्कार जे मिळाले ते आपण बघितलेले आहेत. ओके, आता दुसरा आहे महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार. आता याची सुरुवात जर बघितली तर आता याच वर्षी झालेल्या 2023 पासून झालेले आहे. आणि हा पुरस्कार देतं कोण? तर महाराष्ट्र सरकार. जसं आपल्याकडं महाराष्ट्र भूषण पुरस्कार आहे, तर त्याच धर्तीवर उद्योगरत्न हा पुरस्कार द्यायचं महाराष्ट्र शासनानं सुरू केलेलं आहे, सुरुवात झालेली आहे. आणि याच्यामध्ये जर स्वरूप बघितलं तर विजेत्याला 10,00,000 रुपये शाल, मानपत्र किंवा बाकीच्या 25 लाख रुपये, 10 नाही 25 लाख रुपये, किती? 25 लाख रुपये हे द्यायचं ठरलेलं आहे. आणि 2023चा हा जो पहिला पुरस्कार आहे उद्योगरत्न पुरस्कार, तर तो पहिला मिळालाय रतन टाटा यांना. कोणाला मिळालाय? रतन टाटा यांना मिळालेला आहे. आता रतन टाटा यांना आपण बघा महाराष्ट्र भूषण सुद्धा दिलाय. कुठला दिलाय? महाराष्ट्र भूषण. हा सुद्धा महाराष्ट्राचा जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे तो सुद्धा आपण दिला होता रतन टाटा यांना 2006 मध्ये. कधी दिला होता? 2006 मध्ये. आणि आता पहिला उद्योगरत्न पुरस्कार आपण रतन टाटांना दिलाय. टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष, बऱ्याच कंपन्या टाटा ग्रुपच्या पुढे त्यांनी नेऊन वाढवल्या, बऱ्याच खरेदी केल्या परदेशातल्या कंपन्या, आणि 2017 पर्यंत ते अध्यक्ष होते टाटाचे. आता याच वर्षी त्यांना 2023 मध्ये ऑर्डर ऑफ द ऑस्ट्रेलिया हा सुद्धा पुरस्कार मिळाला, जो आपण आंतरराष्ट्रीय मध्ये बघितलाय. रतन टाटांना पद्मभूषण, पद्मविभूषण हे दोन्ही सुद्धा पुरस्कार मिळालेले आहेत. पद्मभूषण आणि पद्मविभूषण सुद्धा मिळालेला आहे. आता महाराष्ट्र सरकारने यावेळी अनेक पुरस्कार दिलाय बघा. तो आहे उद्योग मित्र. कुठला दिलाय? उद्योग मित्र. आता हा उद्योग मित्र पुरस्कार कुणाला दिला? तर तो दिलाय बघा सायरस पुनावाला यांना. सायरस नाही, त्यांचे सुपुत्र ते म्हणजे आदर पुनावाला यांना. कुणाला दिलेला आहे? आदर पुनावाला यांना देण्यात आलेला आहे. कोणता? तर उद्योग मित्र. आणि उद्योग गिनी म्हणजे महिलेला दिला जाणारा उद्योगिनी. तर हा पुरस्कार ज्या किर्लोस्कर आणि किर्लोस्कर कंपनीच्या एक महत्वाच्या व्यक्तिमत्व आहेत त्या म्हणजे गौरी किर्लोस्कर यांना दिलेला आहे. कोणाला दिलाय? गौरी किर्लोस्कर यांना हा दिलेला आपल्याला दिसून येतो. तसं आणखीन एक दिलेला आहे मराठी उद्योजक विलास शिंदे. मराठी उद्योजक विलास शिंदे
तर हे सुद्धा महत्वाचे विजेते आहेत यावेळेच्या या पुरस्कारातले. ओके, चला बघा, लोकमान्य टिळक कोणाला मिळालाय? नरेंद्र मोदीजींना. आता जर 2022 चा विचारला तर 2022 चा टेसी थॉमस यांना मिळाला, हे लक्षात ठेवा. भारताच्या मिसाईल वुमन ज्यांना म्हणतात ना, त्यांना टेसी थॉमस यांना मिळालाय. 2021 मध्ये तो मिळाला होता, ते म्हणजे सायरस पुनावाला, सिरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक, त्यांना 2021 मध्ये हा मिळालेला दिसून येतो. ओके, आता इतर काही राष्ट्रीय स्तरावरचे महत्वाचे पुरस्कार बघा. त्याच्यामध्ये गोविंद स्वरूप जीवन गौरव पुरस्कार कोणता आहे? गोविंद स्वरूप, पहिलाच आहे हा जीवन गौरव पुरस्कार 2023. तर हा पुरस्कार पहिला जो मिळालेला आहे तो मिळालाय आपले प्रसिद्ध संशोधक, ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आणि पुण्यातील आयुका संस्था जे आहे त्याचे संस्थापक प्राध्यापक जयंत नारळीकर. कोण आहेत? जयंत नारळीकर यांना हा पुरस्कार दिलेला आहे पहिलाच. कुठला? तर गोविंद स्वरूप जीवन गौरव पुरस्कार भारतीय खगोलशास्त्र सोसायटी आहे त्यांच्या माध्यमातून दिला जाणारा हा विश्व विज्ञान संशोधनातला पहिला मानाचा पुरस्कार यांना मिळालेला आहे. वन लाइनरला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ कोण? जयंत नारळीकर. नुकतंच त्यांच्या पत्नीचं सुद्धा निधन झाले, गणित तज्ज्ञ होत्या त्या, मंगला नारळीकर. आणि आता आपण कोण बघतोय तर ते जयंत नारळीकर यांना काय मिळालेलं आहे? तर गोविंद स्वरूप हा पुरस्कार मिळाला दिसतो, ज्यांना आपण महाराष्ट्र भूषण 2010 मध्ये दिलता, पद्मभूषण, पद्मविभूषण असे बरेच पुरस्कार यांना मिळालेले आहेत, त्यांना हा मिळालेला आहे. ओके, नेक्स्ट बघा, आपल्याकडं स्मार्ट सिटी पुरस्कार देण्यात आले होते. स्मार्ट सिटी पुरस्कार 2023. स्मार्ट सिटी पुरस्कार 2023. आता बघा, सर्वोत्कृष्ट जर शहर बघितलं स्मार्ट सिटी मधलं तर त्याच्यामध्ये 1 नंबरला आहे इंदोर. कुठला आहे? इंदोर. दुसरा आहे सुरत आणि मग येतं आग्रा. तिसरं कुठला आहे? आग्रा. इंदोर मध्य प्रदेश, सुरत गुजरात आणि आग्रा उत्तर प्रदेश. आणि जर राज्य विचारलं सर्वोत्कृष्ट राज्य यामध्ये कुठलं ठरलेलं आहे तर राज्यामध्ये मोठ्या राज्यांमध्ये पहिला नंबर आहे मध्य प्रदेश, मग येतो तामिळनाडू, मध्य प्रदेश, मग येतो तामिळनाडू आणि मग येतो उत्तर प्रदेश आणि उत्तर प्रदेश सोबत राजस्थान आहे. उत्तर प्रदेश आणि राजस्थान ही स्मार्ट सिटी हा जो प्रोजेक्ट आहे 2015 सुरू झाला होता बघा, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट 25 जून 2015 तर त्याच्यात नागरिकांना मूलभूत सुविधा ज्या आहेत, पायाभूत सुविधा, मग स्वच्छ शाश्वत वातावरण वगैरे त्याच्या संदर्भातला हा पुरस्कार आहे. आणि यावेळी शहरांमध्ये इंदोर हे 1 नंबरला आलेला आहे. जसं स्वच्छ शहरांमध्ये इंदोर हे कायमच असतं तसं स्मार्ट सिटीमध्ये सुद्धा इंदोर पहिलं आलेलं दिसून येतं. ओके, असे राष्ट्रीय स्तरावरचे काही मानाचे पुरस्कार, जसं पद्म पुरस्कार विजेते जे आहेत, पद्म विजेते, तर या पद्म विजेत्यांना पेन्शन लागू करणारं राज्य जर विचारलं पद्म पुरस्कार विजेत्यांना पेन्शन लागू करणार राज्य, तर ते राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर त्या राज्याचं नाव आहे हरियाणा. कुठल्या राज्यानं? हरियाणा. म्हणजे ज्यांना कोणाला पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण वगैरे पुरस्कार मिळालाय त्यांना पेन्शन लागू करणार राज्य कुठलं आहे? तर ते आहे हरियाणा. सोबत त्यांनी असं सुद्धा ठरवलेलं आहे की या पद्मविजेत्यांना त्यांची जी ट्रान्सपोर्ट सुविधा आहे तर त्याच्यामध्ये वोल्वो बसमध्ये त्यांना मोफत प्रवास करण्याची संधी दिली जाणार आहे. असं निर्णय घेणार राज्य कुठला आहे? तर ते आहे हरियाणा. पद्मविजेत्यांना काय करतं? तर पेन्शन देतं. ओके, असे राष्ट्रीय स्तरावरचे काही महत्वाचे पुरस्कार आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार असतील किंवा अन्य काही गोष्टी असतील ते भाग दुसरा जो असेल आपला त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण त्या संदर्भातली माहिती घेणार आहोत. ओके, आता या अलीकडल्या काळातले काही महत्वाचे पुरस्कार मानाचे आपण बघितलेले आहे. ओके, चालेल, थँक्यू.